नवीन वर्ष सुरू झालेलं हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो अशा शुभेच्छा देखील देतो. परमेश्वर चरणी तशा प्रकारची प्रार्थना देखील करतो. 1944 साली गुरुवर्य रा.प. सबनीस साहेबांनी स्थापन केलेली ही संस्था इथपर्यंतचा पल्ला गाठलेला आहे. सबनीस साहेबांच्या नंतर अनेकांनी आपल्या आपल्या परीनं त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं 17 युनिट्समधनं 10,500च्या पेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी इथं ज्ञान घेण्याचं काम करतायत. ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर असल्यामुळं त्याबद्दल मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, परंतु KG पासून PG पर्यंत बहुविध शिक्षणाची संधी ग्रामीण भागातल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सबनीस साहेबांच्या दूरच्या दृष्टिकोनातनं आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे आणि त्याचा फायदा तरुण पिढीनं पुरेपूर उचलला पाहिजे असं मला स्वतःला आग्रहपूर्वक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. पवार साहेबांच्या सारख्या नेत्यांनी नेहमीच महत्त्वाच्या पदावर काम करत असताना त्यांनी त्याच्याकरता धोरणं बदलली. म्हणजे मला आठवतंय एका महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी एका व्यक्तीला गुळाचं युनिट काढायचं होतं, ऊसापासून पावडर तयार करायचं युनिट काढत असताना त्यावेळेस त्या एका सरकारने परवानगी नाकारली. पवार साहेबांनी त्याच्याकरता कायदा बदलला आणि तो अधिकार राज्य सरकारचा काढला, केंद्र सरकारकडे घेतला आणि त्याला ती परवानगी दिली. आज त्या व्यक्तीचा 2200 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. दशरथ दादा माने सोने उद्योग समूहाचे प्रमुख हे त्यांचं नाव आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुणी व्यक्ती पुढं आली तर त्याच्या मागं केवढी ताकद उभी करता येते आणि कशी त्याला मदत होऊ शकते हे साहेबांच्या अनेक उदाहरणावरून देशामध्ये घडलेले, राज्यामध्ये घडलेले, जुन्नरकरांनी पण ते अनुभवलेलं आहे. आज आम्ही ह्या कार्यक्रमाला येत असताना आम्हाला एक शिवार फेरी ज्याला आपण म्हणू शकतो अशी ट्रॅक्टरमध्ये मी, भुजबळ साहेब, दिलीपराव आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी मारली आणि ह्या भागामध्ये होत असणारं तुमचं काम आम्ही जवळनं अनुभवलं. शेवंतीच्या जवळपास 17-18 जाती इथं लावलेल्या आहेत. 8-9 कलरची शेवंती, रंगाची शेवंती ही आपल्याला पाहायला मिळते. कमी शेती असेल तर त्या कमी शेतीमध्ये कसं आंतरपीक घेतलं गेलं पाहिजे आणि स्वतःचं उत्पन्न वाढवलं पाहिजे हे शेतकऱ्यांना कळण्याच्या करता देखील प्रत्यक्ष प्रात्यक्षिक इथं दाखवण्याचा प्रयत्न. कमी पाण्यामध्ये शेततळ्याच्या माध्यमातनं 1-1 किलोचा पेरू काही दिवसापूर्वी जर सांगितलं असतं तर लोक म्हणले असते दुपारीच चंद्रावर चाललं. 1 किलोचा पेरू असतो का? पण 1 किलोचा पेरू देखील माझा बहादर शेतकरी त्या ठिकाणी आणू शकतो. हे जे काही तंत्र विकसित करण्यात आलेलं आहे, आधुनिक पद्धतीची शेती, ह्या सगळ्याच्या मागं पवार साहेबांची दूरची दृष्टी आहे. साहेबांनी फलोत्पादनाची योजना राज्याला दिली, देशात गेल्यानंतर राष्ट्रीय फलोत्पादन योजना दिली, शेततळी दिली, शेततळ्याच्या करता जाड कागद त्या ठिकाणी प्लास्टिकचा दिला. जिथं जिथं अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, त्याच्यातनं माझ्या शेतकरी बाहेर निघण्याच्या करता त्याला मदत करण्याची भूमिका नेहमीच पवार साहेबांनी घेतली. पायलट योजना काय असू शकते आणि त्याच्यातनं उत्पन्न कसं वाढू शकतं हे देखील पवार साहेबांनी देशातल्या शेतकऱ्यांच्या करता योजना राबवल्या. आज हे सगळं इथं आम्ही या शरदराव, या मनसेचे आमदार शरदराव येत आहेत, मी स्वागत करतो. माझ्या तालुक्यामध्ये कुणी आलं तर मी पहिला आमदार हजर असतो, मी सगळ्यांचं स्वागत करतो. इथं उलटंच आहे, आम्ही हजर राहायचं मग शरदरावांनी यायचं. आता नावातच शरद असल्यावर काय बोलणार काय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण शरदरावांचं पण मी अनिलरावांच्या तर्फे, संस्थेच्या तर्फे स्वागत करतो. मित्रांनो,
ह्याच्यामध्ये काम करत असताना आज आम्ही तिथं कांद्याचं पीक पाहिलं, तिथं आम्ही टोमॅटोचं पीक पाहिलं, अनेक प्रकारची पिकं थोड्या थोड्या पद्धतीनं तिथं घेतली गेलेली आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आंब्याची बाग आहे, त्याच्यामध्ये आंतरपीक हरभऱ्याचं पण घेतलेलं आम्ही पाहिलं. वेगवेगळ्या प्रकारची रोपं तयार करत असताना टिश्यू कल्चरच्या माध्यमातून नवीन बेणं कसं डेव्हलप करायचं, सगळ्या काही गोष्टी आहेत. मी सहज विचार करत होतो, इतकं सगळं हे विकसित होतं आहे, शास्त्रज्ञ सायंटिस्ट ह्याच्याबद्दल रिसर्च करतायत, प्रयोग करतायत, अतिशय चांगल्या प्रकारचं बियाणं तयार करतायत, त्याच्यामध्ये कमी पाण्यात कशी शेती फुलू शकेल तो प्रयत्न होतोय. शिवाराला पाणी देण्याच्या पेक्षा पिकाच्या मुळाला पाणी देण्याच्या बद्दलचं, कमीत कमी पाण्यात कशी शेती आणता येतील ह्याबद्दलचे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं यांत्रिकीकरणाचा वापर करून त्याच्यातनं शेती कशी आपल्याला नफ्यामध्ये आणता येईल हा प्रयत्न केला जातो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची काय अवस्था आहे, माझ्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची काय अवस्था आहे, डाळिंब पिकवणारा माझा शेतकरी भगवा असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची डाळिंबाच्या जाती असतील, आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचे 16 कोटी रुपये बुडवले. 16 कोटी रुपये कुणी बुडवले? सरकार काय झोपलंय? पणन विभाग काय करतोय? आता त्याची चौकशी होणार. अरे 16 कोटी म्हणतात कशाला? आज देखील इथं हे सगळी पिकं घेत असताना, पाहत असताना अनिल रावांनी पवारसाहेब कृषी मंत्री असताना नुसता फोन केला असता, साहेब असं असं कांद्याचं झालं, साहेबांनी ताबडतोब तिथं धोरण बदललं असतं आणि परदेशामध्ये कांदा निर्यात करण्याच्या करता काय आपल्याला पावलं उचलता येतील. इथं विग्नारचे चेअरमन आहेत, काही आज 2900 रुपये कमीत कमी साखर विकली पाहिजे अशा प्रकारचा दंडक काढलेला आहे. आज साखर कारखान्याचे टेंडर 2900 रुपयांनी पण भरली जात नाहीत. भरली जातात का? कुणी भरतच नाही, आणि भरलं तर उचलत नाही. तुम्ही किती बनवाल, किती फसवाल, किती खोटं बोलाल, कितीही चुनावी जुमले द्याल, ह्याचा कुठंतरी केंद्र सरकारने, राज्य सरकारने विचार केला पाहिजे. मध्ये सगळ्यांनी, भुजबळ साहेबांच्या सकट सगळ्यांनी माझ्या नाशिकच्या परिसरात, आपल्या इथं पुणे जिल्ह्यात आंदोलनं झाली कांद्याच्या बद्दल. काय दिले? 200 रुपये. अरे 200 रुपयात काय येतं? देवळामध्ये घंटा बांधतात, ती घंटा तरी बांधता येते का? काय येतं काय? त्यांना कळत नाही. हे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी, तुम्ही मला सांगा ना, ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये नजर टाकता, कोणता मंत्री तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी वाटतो? मुख्यमंत्री वाटतायत? जॅकेटवाले? त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार वाटतायत? आमचे बापटसाहेब वाटतायत? कोण वाटतं मला सांगा ना. मला काही कुणाची निकाती काढायची नाहीत. ते पण आज लोकांनी निवडून दिलेले आहेत. आम्हाला निश्चितपणे कोणी राज्याचा प्रमुख असेल किंवा मंत्री असेल त्यांच्याबद्दल आदर आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण हे जे निर्णय होतात, पूर्वीच्या काळामध्ये तिथं भुजबळ साहेब असायचे, तिथं दिलीप वळसे पाटील असायचे, अजित पवार असायचा, बाकीचे सगळे विलासराव देशमुख असायचे, अशोक चव्हाण असायचे, सुशीलकुमार शिंदे असायचे, काही झालं पतंगराव कदम असायचे, काही झालं तर आम्ही मंत्रिमंडळामध्ये ताबडतोब निर्णय घ्यायचो. मला आठवतंय, भुजबळ साहेब तुम्हाला आठवतं, आपण 99 साली ज्यावेळेस निवडून आलो, 300 कोटी रुपयाचा कांदा आपण खरेदी केला. 300 कोटी कांद्याला 300 कोटीचं नुकसान झालं. सरकार आमचं आलं, आमच्याकडे पैसे नव्हते. दिलीप वळसे पाटील साहेब त्यावेळेस PDCC बँकेने पैसे दिले, मुंबई आपल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पैसे दिले, पण शेतकऱ्यांना तिथं जगवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मोडून नाही दिला. आज ही कृषी प्रदर्शनं भरत असताना काही येतात आणि नाही ती वक्तव्य. मला आत्ता अतुल सांगत होता, कुणीतरी इथं ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केला आणि आता नंतर फार काही पीक जोमाने येणार आहे. अरे 4.5 वर्ष काय झोपा काढल्या काय? 4.5 वर्ष कुणी अडवलेलं होतं? आज मी पेपर वाचला, आता शेतकऱ्यांना मासिक पगार. चंद्रकांत दादा पाटील, अहो दादा, निवडणूक आली 6 महिन्यावर,
आणि आता शेतकऱ्यांना मासिक पगार ही पण चुनावी जुमला 15 लाखासारखा सगळ्याच्या अकाउंटला 15 लाख देणार, हे असंच देणार. आता इथं माझा शेतकरीच आहेत ना समोर, किती लोकांना कर्जमाफीचा फायदा झाला हात वर करा जरा. बघा भुजबळ साहेब किती हात वर झाले. आणि तिथं ते बेंबीच्या देठापासून आम्हाला सांगतात इतके 1000 कोटी रुपये माफी झाले. अरे कुठे झाले दाखव ना. हा सूर्यान हा जयत्रथ काही खोटं सांगता काय? हे असं जमणार नाही, हे आम्हाला पटत नाही. आणि म्हणून आज दुष्काळी परिस्थिती आहे. आज दुष्काळामध्ये माझा शेतकरी होरपळलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं जी मदत करायला पाहिजे ती मदत केली जात नाही. अहो सरकारमध्येच बसलेत दोघं जण आणि एक सरकारमधल्यालाच म्हणतोय पहारेकरी चोर आहे. अरे कोण म्हणतंय? तुम्हीच म्हणताय पहारेकरी चोर आणि तुम्हीच मांडीला मांडी लावून बसलाय. तुम्हाला तरी पटतंय का? किती बनवाल लोकांना? दुष्काळ जाहीर करा. अरे तुम्ही कॅबिनेटमध्ये तुम्ही करा ना दुष्काळ जाहीर. मागण्या कशाला करताय? आम्ही 15 वर्ष सरकारमध्ये असताना मागण्या करत नव्हतो, आम्ही निर्णय घेत होतो. 71,000 कोटी रुपयाचा कर्जमाफीचा निर्णय घेतला की नाही पवार साहेबांनी? त्याचा फायदा झाला लोकांना. 0% व्याजाने आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्ज देते की नाही? 3 लाखापर्यंत. आज हे सरकार काय करतंय? या सरकारने तर अनेक संस्था मोडीत काढायचं काम चाललेलं आहे. कुणाला तरी नोटीस पाठव, ते सहकार मंत्री नोटीस पाठवतात आणि त्यांनाच आता नोटीस निघालेली आहे. आता त्याचं कुणी बघायचं? सेबीने काय नोटीस काढली का नाही? पेपरला वाचलं का नाही? याला काय उत्तर आहे? याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. हे जे काही प्रकार चाललेले आहेत, आज समाजातला एक देखील घटक समाधानी नाही आहे. हे सरकार आल्यापासून माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्यात. कोण जबाबदार आहे? माझा शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याला मुलामुलींना शिकवावं कसं आणि लग्न कार्य कशी करावीत हे त्याला समजेन असं झालेलं आहे. आपला गाडा कसा चालवावा, काही ठिकाणी आपल्या वडिलांची परिस्थिती बघवत नाही म्हणून लग्नाला आलेली मुलगी स्वतःचा जीव देते आणि आत्महत्या करते. हे या राज्यकर्त्यांचं काम आहे का? या पद्धतीनं कारभार हे करणार आहेत का? काही कशाला मेळ नाही अशा प्रकारची परिस्थिती आज ह्या राज्यकर्त्यांची राज्यकर्त्यांनी तुमची माझी केलेली आहे. खूप गोष्टी सांगता येतील. विजेच्या संदर्भातला प्रश्न आहे. अजून FRPच्या बद्दलचा कुठला निर्णय नीट घ्यायला तयार नाही आहेत. त्याच्याबद्दल चर्चा आम्ही करायला मागतोय, त्यावेळेस चर्चा करत नाही आहे. राज्यातल्या देशातल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव वळसे पाटलांच्या रूपाने तुमच्यासमोर बसलेत. ते कित्येकदा दिल्लीत जात आहेत, तिथल्या मंत्र्यांना म्हणतायत अहो मार्ग काढा. पवार साहेबांची मदत घेत आहेत. राज्य सरकारमध्ये आम्ही कित्येकदा मुख्यमंत्र्यांना भेटतोय, सुभाष देशमुखांना भेटतोय, तरी काय नाही. अंतिम निर्णय काय नाही. जो काही कुठला ना कुठला मधल्या काळात आम्हाला सांगितलं सभागृहात की आता मी शेतकऱ्यांना 5 रुपये दुधाला अनुदान देणार. विष्णू हिंगे आपण दूध संघाचे चेअरमन आहेत. किती पैसे थकलेत तुम्हा लोकांचे? 300 कोटी रुपये. अहो 15 दिवसाला 10 दिवसाला पेमेंट होतंय. दूध काढल्यानंतर व्हायला पाहिजे, त्याला खुराक द्यावा लागतोय, हिरवा चारा द्यावा लागतोय. पैसा आणायचा कुठनं? आणि मुख्यमंत्री स्वतः जाहीर करतात आम्ही लिटरला 5 रुपये अनुदान देऊ. जाहीर करून देत नाही. न्याय मागायचा कुणाला? ह्याच्याबद्दल कुणी बोलत नाही. कुणी त्या ठिकाणी सांगायला तयार नाही आहे. मधी तर रामदास आठवलेंचं भाषण मी ऐकलं. 15 लाख रुपये मला द्यायचे आमच्या सरकारला, लोकांना प्रत्येकी 15 लाख द्यायचे. मग कुठं नडलं? म्हणले RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आम्हाला 3 लाख कोटी देत नाही. अरे सरकार तुमचं आणि तुम्हाला पैसे देत नाही. एवढा तर यांचा तिथं वकूब आहे. हे रडगाणं गात आहेत. यांना पैसे द्यायचे नाही, काही नाही. मधी तर मी नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकलं माझ्या आत्ता मोबाईलमध्ये आणि त्यांनी प्राईम मिनिस्टर व्हायच्या आधी सांगितलं मी शेतकऱ्याला सगळ्यांची कर्जमाफी करील, सर्वांची.
आणि त्याच्यानंतर सरकार आल्यावर नितीन गडकरी म्हणतात ये चुनावी जुमला था, ऐसा बोलणे का, असं कोणी करत नाही म्हणले, नुसतं बोलायचं असतं. नितीन गडकरी म्हणले आम्हाला वाटलंच नाही आमचं सरकार येईल म्हणून आम्ही कशालाही होईच म्हणायचो. आता काय कपाळ. किती माझ्या इथं तरी येऊन सांगितलं धनगर समाजाला आरक्षण पहिल्या कॅबिनेटला, आता 5 वर्ष संपत आली तरी पत्ता नाही त्या आरक्षणाचा. आदिवासी समाजाला कुठलाही धक्का न लागता त्यांनीच सांगितलेलं होतं, तेच देत नाहीयेत. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची तीच ओरड, मराठा समाजाच्या बद्दल हेच म्हणतायत चांगल्यात चांगले वकील उभे करू, म्हणजे ह्यांच्याच मनात पाल चुकचुकते हे जे काही. आणि स्वतः मुख्यमंत्री काल काय म्हणले की आता आरक्षणं दिली तरी 10% जास्त नोकऱ्या मुलांना मिळू शकत नाही, म्हणजे पुन्हा तिथं नाचा पाडा हेच तिथं चालू. आणि आज मी पेपर वाचले, गेल्या 2018 साली 1.25 कोटी लोकांना नोकऱ्या मिळालेल्या गेल्या. नोटाबंदीमुळे कुणाचा फायदा झाला का? उलट कृषी विभाग म्हणतो केंद्राचा नोटाबंदीमुळे कृषीचं उत्पन्न घटलं. हे अजित पवार सांगत नाही, देशाचं कृषी मंत्रालयाने उत्तर दिलेलं आहे सभागृहामध्ये खासदार लोकांना. याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आहे. हा जो कारभार चालला आहे, हा कारभार तुम्हाला आम्हाला मातीत घालणारा आहे, तुम्हाला आम्हाला उद्ध्वस्त करणार आहे. ह्या देखील गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्ताने केला पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. खरं तर आज मराठी पत्रकार दिनसुद्धा आहे. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिन आहे. 6 जानेवारी 1812ला त्यांचा जन्म झालेला होता. मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण याची सुरुवात बाळशास्त्री जांभेकरांनी आजच्याच दिवशी केली. त्यामुळं 6 जानेवारी हा मराठी आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारितेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या सर्वांना मी मराठी पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तात्यासाहेब भुजबळ कृषी सन्मान 2018-19च्या पुरस्कारार्थींचा गौरव झालेला आहे. त्यांचंही मी कौतुक करतो. आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रातली 12 कोटी जनता आहे, देशामध्ये 1.25 कोटीच्या पुढं आपण गेलेलो आहोत. त्याच्यात आपली हायगाई नाही आहे. काल 1 जानेवारीला सर्वे करण्यात आला, सगळ्यात जास्त 1 जानेवारीला बालकं कुठं जन्माला आली जगात नंबर 1ला भारत, 2 नंबरला चायना गेले. चायनाची लोकसंख्या जास्त असताना 2 नंबर, आणि आपला मात्र ह्याच्यात 1 नंबर. आता ठीक आहे, देवाची कृपा आहे असं म्हणतात बाबा. पण मित्रांनो, शेवटी कुठंतरी मर्यादित लोकसंख्या असली पाहिजे. जमिनी आहे तेवढ्याच आहेत, धरणात जात आहेत, रस्त्यात जात आहेत, विमानतळात जात आहेत, वेगवेगळे प्रकल्प आज खोळंबलेले आहेत. आम्ही तर किती दिवस दिलीप वळसे पाटील ऐकतोय, पुणे नाशिक 3 टर्म झाला, काही रेल्वे झाली नाही, रस्ताही नाही झाला. आमच्या नारायणगावच्या बाहेरनं रस्ता अजून रस्ताच चाललाय. काय बोलायचं, आमचं विमानतळ कुठे गेलं पत्ता नाही, आणि आमच्याच नावाने खडी फोडायचं काम चाललंय. हे जे काही प्रकार आहेत हे नाकारतेपणाचे प्रकार आहेत. ह्या सरकारचा नाकारतेपणा आहे. इथल्या जे काही आज सरकारला पाठिंबा देणारे लोकप्रतिनिधी आहेत, शरद कोण, सरकारला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा नाकारतेपणा आहे, शरदचा नाही पाठिंबा. त्याच्यामुळे तुम्ही वय उई करू नका मित्रांनो. ह्याच्यामध्ये अक्षरशः बनवाबनवी चालली आहे, फसवाफसवी चाललेली आहे, लोकांना भूलभुलैया चाललेला आहे. मध्ये अमित शहा साहेब म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी जाहीर केलेली नव्हती, आम्ही उद्योगपतींना कर्जमाफी करणार असं त्यांनी टी व्हीला त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं. ही अवस्था आहे. मोठे मोठे उद्योगपती करोडो रुपये बुडून पळून गेले, त्यांचं काही झालं नाही. मात्र माझ्या शेतकऱ्याला जे गरजेपुरतं लागतं ते पण देण्याची दानत ह्या केंद्र सरकारची, राज्य सरकारची नाही. आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात गेल्या 4 वर्षात 50,000 कोटी रुपये मी शेतकऱ्यांना दिले. कुठं दिले, कुठल्या शेतकऱ्याला दिले, आम्हाला नावं सांगा. बारामतीतला कोण होता, जुन्नरचा कोण होता, खेडचा कोण होता, आंबेगावचा कोण होता, यादी तर द्या.
माझा अकोल्याचा कोण होता, खालचा त्या मुरबाडचा कोण होता, सांगा ना. नुसतंच 50,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला दिले, 5 रुपये दुधाला अनुदान दिलं. खर्चाच्या 1.5 आधारभूत किंमत शेतकऱ्याला देणार, कुठं दिली? हाय ती किंमत मागच्या तुरीचेच पैसे आमचे मिळालेले नाहीये. आमच्या कांद्याला कुणी वाली नाहीये. आमच्या ऊसाची अवस्था आज दयनीय झालेली नाही. ह्या ज्या काही प्रकार आहेत ह्याचा पण कुठंतरी विचार केला गेला पाहिजे. माझी अनिलराव, तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी मिळून, मग आमचे प्रकाशराव पाटे असतील, अनिल ताता मेहर असतील, सगळेच जण ही संस्था उत्तम चालवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु द्राक्ष बागायतदारांचे KVKकडनं, कृषी विज्ञान केंद्राकडनं अपेक्षा आहे की इथं सुसज्ज अशा प्रकारची लॅब असावी. तिथं पान देठचं परीक्षण व्हावं, त्याच्यामध्ये माती पाणीचं परीक्षण व्हावं, दर्जेदार बॅक्टेरियांचं उत्पादन हे या ठिकाणी झालं पाहिजे. द्राक्षाच्या नवीन व्हरायटी ह्या डेव्हलप करण्याच्या संदर्भामध्ये तिथला मग निसर्ग कसा आहे, तिथली पावसाची परिस्थिती कशी आहे, तिथं कीड कोणती आहे, तिथले रोग कोणते आहेत, तिथलं हवामान कसं आहे, यावर मात करण्यासाठी नवीन जाती परदेशातून उपलब्ध करता येतील का, त्या कशा प्रकारच्या येतील, अशा अनेक गोष्टी ज्याचा उल्लेख दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला की हे संशोधन करण्याच्या करता करोडो रुपये मिळू शकतात. पवारसाहेबांनी कृषी मंत्री 10 वर्ष असताना तशी व्यवस्था केलेली आहे. पवारसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपली कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र किंवा ह्या रिसर्च करणाऱ्या अनेक ज्या काही कृषी क्षेत्रातल्या संस्था आहेत यांना कोट्यावधी रुपये देण्याचं काम पवारसाहेबांच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळंच आता महाराष्ट्रात फिरत असताना पवारसाहेबांचे बोर्ड लावले जातात आणि शेतकरी तिथं खाली लिहितात, साहेब आम्हाला माफ करा, आम्ही चुकीचं बटन दाबलं, आम्ही आता पुढच्या वेळेस चूक सुधारू. आता ती संधी आलेली आहे. ह्या दुष्काळामध्ये देखील एवढा भयानक दुष्काळ आहे, जुनी लोक म्हणतात 72पेक्षा भीषण अशा प्रकारचा दुष्काळ आहे, तरी देखील सरकार हालायला तयार नाही, सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. अधिकारी IAS IPSशी बोलल्यानंतर ते सांगतायत आम्हाला नुसतं तोंडी सांगितलं जातं आहे, आदेश मिळत नाही आहेत, त्याच्यामध्ये GR निघत नाही आहेत. ही सगळी अवस्था आहे. आज मी आत्ता संस्थेमध्ये आल्यानंतर भुजबळ साहेब यायला 5-10 मिनिट उशीर होता, त्यावेळेस मी काहींशी बोलत होतो. आज ह्या देखील संस्थेमध्ये 11 ते 12 प्राध्यापक आणि शिक्षक कमी आहेत. म्हणजे सरकारने जागा रिक्त असताना पण भरायची परवानगी देत नाही. आज आपल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागात, माझ्या शिक्षण विभागात असे हजारो जागा रिक्त आहेत आणि राज्य सरकारमध्ये 2 लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. आज मुलींची वय नोकरी लागण्याच्या वयाच्या पुढे चाललीत, परंतु सरकार निर्णय घ्यायला तयार नाही आहे. मध्ये तुम्ही सगळ्यांनी वाचलं 72,000 जागांची भरती, वाचलं की नाही? काय झालं? हवेत विरलं. नंतर म्हणले आता 36,000 जागांची, त्याचाही पत्ता नाही. हे भूलभुलैया आहे, काय करायचं नाही आहे. यांच्यातल्या बहुतेकांची शेतीवाडी नाही आहे. हे वेगळ्या विचाराचं सरकार आहे. तुम्हाला मी या सरकारच्या वेगवेगळ्या गोष्टी जर सांगितल्या तर तुम्हाला त्या पटतील. तुम्हाला मी सांगतो, फडणवीस सरकारला महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच विसर पडला आहे. तुम्ही म्हणाल हे काय सांगतोय? शाहू फुले आंबेडकर या महंतांनी पुरोगामी महाराष्ट्राची ओळख सांगितली जाते. सत्ताधारी असो वा विरोधक कुणी असो, महापुरुषांना कधीही विसरत नाही. मात्र हे भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेवर आल्यावर ह्या सरकारला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विसर पडला आहे. देशभर महामानवांच्या पुतळ्यांच्या विटंबना यांच्या कारकिर्दीत वाढल्यात. कुठे त्यांचा कपड्यांचा रंग बदलला, असा समजविघातक कृत्य ह्या सरकारच्या काळात घडतं. आता 2019चं जे कॅलेंडर निघालेलं आहे त्याच्यामध्ये नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी असलेला महापरिनिर्वाण दिन आणि महात्मा फुल्यांचा 28 नोव्हेंबरचा हा पुण्यतिथीचा उल्लेखच नाही आहे.
भाजप सरकारला ह्या महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्यात का जुना इतिहास पुसून स्वतःचा नवीन इतिहास त्यांना त्या ठिकाणी लिहायचा आहे? ही एक प्रकारची मनोवृत्तीच आहे की नाही? मागच्या दारानी आणीबाणीचेच वेगवेगळे प्रकार यांचे चाललेत का नाही? RBIचे गव्हर्नर का राजीनामे देतात? रात्री 2 वाजता महत्त्वाच्या संस्थेचा प्रमुखाला व्हॉट्सॲपवर मेसेज देऊन काढलं जातं. कधी इतिहासात घडलेलं नव्हतं, ते घडलं, ते घडतंय. याबद्दल कोणी सांगत नाही. राफेलचं विमान 560 कोटीचं 1600 कोटीला विकत घेतलं जातं. त्याचं उत्तर जे सर्वोच्च मंदिर सभागृह म्हणून ओळखलं जातं लोकसभेचं, त्याच्यात नरेंद्र मोदी साहेब देऊ शकत नाही आहेत. ते अजून तिथं बोलू शकत नाही आहेत. ह्याबद्दल तुम्हाला मला कळायला नको? UPAच्या काळातलं 564 कोटीचं विमान 1600 कोटीपर्यंत जातं. ज्या अनिल अंबानीची कंपनी दिवाळखोरीत निघालेली आहे, कुठल्या तरी बँकेने आता त्यांच्या जप्ती आणायचा प्रयत्न चालवलेला आहे, त्यांना काही 1000 कोटीची कामं मिळतात. मधी तर मी पेपरला वाचलं 59 मिनिटात, किती 59 मिनिटात सूक्ष्म अतिसूक्ष्म ह्या लहान उद्योजकाला 1 कोटी रुपये कर्ज. मला यादी सांगा ना, देशात किती कोटी लोकांना किती रुपये मिळाले? किती 100 मध्ये तरी सांगा 1 कोटी मिळाले का? कुणाला मिळाले नाही. अशा का सुपीक डोक्यातनं कल्पना काढतात. 59 मिनिटात 1 कोटी रुपये. 2022 पर्यंत सगळ्यांना घरं. निवडणूक 2019ला, सांगतायत किती 2022. हे काही खरं नाही आहे. तुम्ही आता जरा जुन्नरकरांना मी सांगतोय, आंबेगावनी बारामतीनं व्यवस्थित त्या ठिकाणी केलं. भुजबळ साहेबांच्याकडे पण व्यवस्थित झालं. पण इथं आमचे शरदराव निवडून आले. शरदरावांचं माझं चांगलं जमतंय, पण आता ते कुठपर्यंत जमणार आहे कुणाला माहिती. शेवटी तुम्ही जनता जनार्दन आहेत, तुम्हाला कुणाला निवडून द्यायचा तो तुमचा अधिकार आहे. आम्ही विनंती करण्याचं काम करतो, आम्ही हात जोडायचं काम करतो, परंतु आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या विचाराचं सरकार पाहिजे. पवारसाहेबांच्या सारखा नेता दिल्लीच्या राजकारणात हवा आहे का नाही हवा आहे? त्यांच्या विचाराची जास्तीत जास्त माणसं दिल्लीमध्ये जावीत की नाही जावीत? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समविचारी लोक आज एकत्र येत आहेत. सर्व धर्म समभाव ही भूमिका मान्य असणाऱ्यांना अनेकांना एकत्र आणण्याचं काम भुजबळ साहेब, अशोक चव्हाण, आमचे जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे हे सगळी नेते मंडळी करतायत. त्याकरता राहुल गांधी, पवार साहेब यांची देखील सकारात्मक भूमिका आहे. हे साधारण 5 राज्यांमध्ये जो जनतेने कौल दिलेला आहे, त्याच्यात बहुतेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. त्या शेतकऱ्याचा विश्वास राहिलेला नाही आहे. असणाऱ्या पाण्याचं नियोजन हे सरकार किंवा हे राज्यकर्ते नीट करत नाही आहे. मी तुमच्या जिल्ह्याचा 10 वर्ष पालकमंत्री होतो. माझ्याही काळात कधी दुष्काळ झाला, कधी अतिवृष्टी झाली, कधी आपल्या इथंच गारपीट. शरदला आठवत असेल तेव्हा तुम्ही आमदार पण नव्हता, पण डाळिंबाच्या बागा वगैरे बघायला त्या ठिकाणी फिरत होतो. अशी परिस्थिती ह्या माझ्या जुन्नर परिसरामध्ये घडलेली. अशी घडलेली असताना देखील आपण त्याच्यामध्ये तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला पुन्हा तुमची शेतीवाडी करण्याच्याकरता ज्या काही गोष्टी गरजेच्या होत्या त्या प्रत्यक्षामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आजचं सरकार मात्र तशा पद्धतीनं विचार करत नाही आहे. आणि म्हणून ह्या ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, ह्या जो काही समारोपाचा कार्यक्रम, कृषी प्रदर्शन, पीक परिसंवाद आणि पीक प्रात्यक्षिका ही उत्तम आहेत. माझा शेतकरी बहादर आहे. तो काळ्या आईची इमानीद्वारे सेवा करतो. 125 कोटी जनतेला माझा हा लाखाचा पोशिंदा जगवतोय. आज एवढं मोठं झालं लोकसंख्या, तरी देखील भूकबळी नाही आहेत. त्याच्यामध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तुमच्या माझ्या देशाला स्वयंपूर्ण करण्याचं काम पवारसाहेबांच्या विचारांनी केलेलं आहे, त्यांच्या निर्णयांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल
जगामध्ये आपलं कौतुक झालेलं डॉक्टर मनमोहन सिंगांनी मान्य केलं. आणि असं असताना त्या प्रचंड उत्पादन करत असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला जर योग्य पद्धतीचा दर मिळाला नाही, त्याच्या घामाला योग्य मोबदला मिळाला नाही, त्याच्या पिकाला योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही, तर त्यांनी किती कष्ट केले, त्यांनी किती त्या ठिकाणी राबला, तर त्याचा काही उपयोग नाही. ह्याची कुठंतरी जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि हे सगळं चांगल्या पद्धतीनं अनिल तात्या मेहर आणि आमचे प्रकाशराव पाटे आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र ह्या संस्थेच्या माध्यमातून करत असताना त्याला न्याय देणारं विचाराचं सरकार हे केंद्रात राज्यामध्ये देखील असणं तेवढंच गरजेचं आहे. ह्याची कुठेतरी आपण खुणगाठ मनाची बाळगा, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. आम्ही देखील संस्था उत्तमातल्या उत्तम चालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो, परंतु आज अनेक बाबतीमध्ये आमचे तिथं सरकार नसल्यामुळं आमचे हात बांधले गेलेले आहेत. आम्ही आंदोलन करू शकतो, आम्ही भूमिका सभागृहामध्ये मांडू शकतो, त्या तुमचे प्रश्न मांडण्याच्या करता वेळ पडली तर सभागृह बंद पाडू शकतो, पण शेवटी द्यायचं नाही द्यायचं हे सर्वस्वी सरकारच्या हातामध्ये. आणि आता 26 जानेवारीला ऐकायला मिळतं आहे की बाबा आता काहीतरी नवीन घोषणा होणार आहे, परंतु ती शेवटी घोषणाच राहणार आहे. ते काही कायमचं तुम्हाला मला पुरेल असं समजण्याचं कारण नाही, कारण निवडणुका जवळ आल्यामुळं आणि 5 राज्य हातातनं गेल्यामुळं हे खडबडून जागे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं आता कशालाही पुन्हा तुम्हाला होय म्हणायला मागं पुढं बघणार नाही, परंतु लबाडा घरचं आवातनं जेवल्याशिवाय खरं नसतं ह्याची कुठंतरी जाणीव मनामध्ये ठेवा आणि तशा पद्धतीनं आपण वागा, एवढीच विनंती करतो.